संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात ताजी दिलासादायक आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. मित्रांनो, त्याचबरोबर आपण एक सर्वात आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आलेली ती बातमी सुद्धा बघणार आहोत. अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयीच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. एकदा कांद्याचे बाजारभाव सांगतो, पुढे आनंदाची बातमी. व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाचा आहे. अकलूज येथे कांदा जास्तीत जास्त सध्या 1700 रुपये दर चालू आहे. दौंड केडगाव या ठिकाणी 2627 क्विंटल आवक होऊन कांदा जास्तीत जास्त 1800 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर शिरूर कांदा मार्केट 1835 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा 1700 रुपये दर जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर सातारा 287 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर राहता 5766 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1800 रुपयाचा भाव या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 42 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1550चा दर मिळताना दिसत आहे. जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा 5510 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1710चा भाव मिळताना दिसत आहे. पुणे येथे लोकल कांदा 12932 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा 8 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1500चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी 38 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे मांजरी लोकल कांदा 48 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1200 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे मोशी लोकल कांदा 807 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1400 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर अकोले उन्हाळी कांदा 1740 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1551चा दर मिळताना दिसत आहे. जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 6806 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1700चा भाव मिळताना दिसत आहे. कोपरगाव उन्हाळी कांदा 5792 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1351चा दर मिळताना दिसत आहे. पारनेर उन्हाळी कांदा 6723 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1700चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर वैजापूर शिरूर उन्हाळी कांदा 2022 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1400चा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर रामटेक उन्हाळी कांदा 38 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1800 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. आता मित्रांनो, आनंदाची बातमी अशी की देशात सोयाबीनच्या दरात सुधारणा, सोयातेल सोयाबीनला उठाव, प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीत वाढ, बऱ्याच दिवसानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. मित्रांनो, देशातील बाजारात मागील आठवड्याभरापासून सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. सोयाबीनचे भाव क्विंटल मागे जवळपास 300 रुपयांनी वाढले आहे. सोयातेल आणि पेंड्याच्या दरात झालेली सुधारणा, प्रक्रिया प्लांट्सची खरेदी आणि खरीपातील पिछाडलेला पेरा यामुळे दराला आधार मिळत आहे. सोयाबीन बाजारात मागील 10 महिन्यामध्ये दरात विशेष अशी तेजी मंदी दिसली नाही. सोयाबीनचा बाजार समितीमधील भाव प्रति क्विंटल 3900 ते 4200 रुपयाच्या दरम्यानच राहिला, तर प्रक्रिया प्लांटचे दर 4300 ते 4600 रुपयाच्या पातळीवर दिसले. जागतिक बाजारात सोयाबीनचा वाढलेला पुरवठा, सोयाबीनचे वाढते गाळप यामुळे सोयाबीनचे भाव दबावात आले होते. याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून आला. देशात सोयाबीनला मक्याच्या DDSचा पर्याय उपलब्ध झाला, त्यामुळे सोयाबीनची मागणी कमी झाली. परिणामी सोयाबीनचा बाजार दबावातच राहिला. गेल्या काही महिन्यापासून सोयातेलच्या भावात वाढ झाली, मात्र सोयाबीनचे भाव दबावातच होते, त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली नाही. मात्र मागील 15 दिवसांमध्ये सोयातेलचे भावही वाढले आहे. 16 जुलै रोजी असलेला 116 रुपयाचा भाव 127 रुपयावर पोहोचला, तर सोयाबीनचे भावही 33,000वरती जाऊन पोहोचलेले आहे. मित्रांनो, यावर्षी पेरणी कमी, चालू खरीपात देशात सोयाबीनची पेरणी कमी झाली आहे. सरकारच्या अहवालानुसार सोयाबीनची पेरणी आतापर्यंत 4 ते 5% कमी झाली असल्याची दिसत आहे. आणि मात्र शेतकरी आणि व्यापारी सोयाबीनची पेरणी किमान 10% पर्यंत कमी झाल्याचे सांगत आहे. पेरणीचा अंतिम आकडा अजून पुढे आला नसला तरी यापुढे पेरणी होणार नाही, त्यामुळे यंदा सोयाबीनचा पेरा कमीच राहणार आहे. तसेच पुढील काळात
पावसाचा दणकाही पिकाला बसू शकतो, नुकसान होण्याची भीती आहे। त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसत आहे। सोयाबीनचा स्टॉक खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे। बाजारातील आवक खूपच कमी आहे। त्यातच सोयाबीनला पोल्ट्री आणि इतर उद्योगाकडून मागणी आहे। त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे। सोयाबीनचे प्रक्रिया प्लांटचे भाव 4,700 ते 4,800 रुपयाच्या दरम्यान पोहोचले आहे। धन्यवाद। भेटूया पुढे. नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद।